जसं जिन्ना म्हणाले, आपण सगळे एका धर्माचे आहोत तर आपण वेगळं राष्ट्र आहोत, तुम्ही दुसऱ्या धर्माचे आहात तर तुम्ही वेगळं राष्ट्र आहात. ती गोष्ट टिकली नाही. जर्मनीची भिंत पडली, पाकिस्तानची भिंत पडली. राष्ट्राचा आधार काय असायला हवा? आज तुम्ही चीनला पहा. समजा चीनचं संपूर्ण जगात साम्राज्य झालं तर मग पूर्ण जगात काय होईल? लोक म्हणतात भारताला हिंदू राष्ट्र बनवायचंय. काय करायला हिंदू राष्ट्र बनवू? तुम्हाला हिंदू राष्ट्र बनण्याची गरज काय आहे? ब्रिटनमध्ये आज सुद्धा राणी बसलेली आहे का? कारण परंपरेने राहिली आहे. ही भावना माहिती येत आहे. तुम्ही कुण्या लहान लहान गोष्टीचं रक्षण करत नाही आहात. ते आयुष्यात अत्युच्च असू शकतं, तुम्ही त्याचं रक्षण करताय. भारत जर हरला, भारत जर मागे राहिला तर हे फक्त भारताचं नाही, संपूर्ण जगाचं नुकसान आहे. अच्छा, म्हणूनच तुम्ही लोक येऊ शकत नव्हता. एवढे सगळेजण आहात. द्या. सर्वांचं स्वागत आहे. नमस्ते सर. मी सध्या इंडियन नेव्हीमध्ये आहे. आज रविवारी सुट्टी होती म्हणून मी सर्वांना सोबत घेऊन आलोय. बाकीच्या दिवशी मी स्वतः तुमचे सत्र ऐकत असतो. तर सर, माझा प्रश्न असा आहे की जी भारतीय सेना आहे तिचा वेदांतिक अर्थ काय असायला हवा? कारण आता आम्ही बॉर्डरवर आहोत, तैनात आहोत, लढतोय की एखाद्या देशाने आपल्यावर आक्रमण करू नये. आणि हे जे आहेत हे प्रशिक्षित होत आहेत लढण्यासाठी. पण जी क्लायमेट चेंजची समस्या आहे ती तर सगळ्यांसाठीच आहे. तर भारतीय सेनेचा जो अर्थ आहे, वेदांतिक अर्थ काय असायला हवा? कोणत्याही सेनेचा, विशेषतः भारताच्या सेनेचा एकच अर्थ असायला हवा. त्याचं रक्षण करा जे उच्चतम आहे, त्याला वाचवा जे वाचवणे योग्य आहे. बघा, राष्ट्र काय असतं? राष्ट्राचा अर्थ असतो लोक जे सोबत राहत आहेत, नेशन. आणि राष्ट्रात जे लोक सोबत असतात त्यांच्या सोबत असण्यामागे काहीतरी कारण असतं. काहीतरी कारण असतं की ते सोबत असतात. ते कारण उच्च असायला हवं. आणि त्या कारणाचं रक्षण जे लोक करतील त्यांना मग सेना म्हटलं जातं. उदाहरण देतो. मोहम्मद अली जिन्ना म्हणाले होते, हिंदूज अँड मुस्लिम्स आर टू सेपरेट नेशन्स. हे त्यांचं विधान होतं. हिंदूज अँड मुस्लिम्स आर टू सेपरेट नेशन्स. तर ते म्हणत होते की राष्ट्राचा आधार हा आहे की तू हिंदू आहेस, मी मुसलमान आहे. त्यांनी म्हटलं काही लोक सोबत राहतील कारण ते सगळे मुस्लिम आहेत आणि काही लोक सोबत राहतील कारण ते सगळे हिंदू आहेत. तर त्यांनी म्हटलं राष्ट्राचा आधार हा आहे, ती याचा धर्म काय आहे. त्यांची ही गोष्ट टिकली नाही. कारण मुसलमान तर पूर्व पाकिस्तानमध्येही होते. पण ते प्रकरण 30 वर्षही टिकलं नाही, 25 वर्षही टिकलं नाही. तर राष्ट्राचा आधार काय असायला हवा? राष्ट्राचा एक आधार हा सुद्धा असू शकतो की आपली सर्वांची एकच भाषा आहे. जे पूर्वी पाकिस्तानचे लोक होते ते बंगाली होते. त्यांना मुख्य अडचण हीच येत होती. खरं तर पूर्व पाकिस्तानची लोकसंख्या पश्चिम पाकिस्तानपेक्षा जास्त होती. पण ते म्हणत होते की इथे उर्दूच चालेल, बंगाली चालणार नाही. ते बंगालीला अधिकृत भाषा मानण्यास नकार देत होते. तर बंगाली लोकांनी म्हटलं नाही, राष्ट्राचा आधार फक्त धर्म असणार नाही, ती भाषा असे. तर राष्ट्राचा दुसरा आधार हा असू शकतो की आपण सगळे एका राष्ट्राचे आहोत कारण आपण सगळे एक भाषा बोलतो. पहिला आधार काय असू शकत होता की आपण सगळे एका धर्माचे आहोत. जसं जिन्ना म्हणाले की आपण एका धर्माचे आहोत तर आपलं वेगळं राष्ट्र आहे. तुम्ही दुसऱ्या धर्माचे आहात तर तुमचं वेगळं राष्ट्र आहे. मग दुसरा आधार, जसं बांगलादेशच्या लोकांनी म्हटलं की नाही, आमची भाषा बंगाली आहे तर आम्ही एक राष्ट्र आहोत. काही दुसरे असू शकतं. चेहऱ्याचा रंग, त्वचेचा. अनेक देशांचं या गोष्टींवर विभाजन झालंय की साहेब, जे अशा प्रकारचे आहेत ते तिकडे जा आणि जे असे आहेत ते इकडे या. आपण सोबत राहू शकत नाही. आमच्या राष्ट्राचा आधार आमच्या त्वचेचा रंग आहे. जितके लोक एका रंगाच्या त्वचेचे आहेत ते एकत्र राहतील, हे राष्ट्र आहे. आणखी वेगवेगळ्या मार्गांनी झाले की साहेब आमची जमात कोणती आहे. वरून सगळे एकसारखेच दिसतात पण ते म्हणतात आमची जमात कोणती आहे. जमातीवरून त्यांचा आशय असतो की आमची मान्यता काय आहे. वेगवेगळ्या आमच्या मान्यता. युगोस्लाविया होता, त्याचं विभाजन झालं. कोणत्या आधारावर झालं माहिती करून घ्या. जर्मनीची 2 भागात वाटणी केली गेली. दोन्हींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विचारसरणी राबवल्या होत्या आणि आर्थिक व्यवस्था चालवल्या होत्या.
ती गोष्ट टिकली नाही. जर्मनीची भिंत पडली, पाकिस्तानची भिंत पडली. राष्ट्राचा आधार काय असायला हवा? आणि एकदा तुम्हाला कळलं की उच्चतम आधार काय आहे, तर त्याचं रक्षण करायचंय. सेना त्याच्या रक्षणासाठी आहे. मला रक्षण करायचंय. मी प्रत्येक गोष्टीचं रक्षण थोडीच करत बसणार. मी त्याचं रक्षण करीन ना जे मौल्यवान आणि अमूल्य आहे, उच्चतम आहे. तर सेना सुद्धा यासाठीच असते की उच्चतम गोष्टीचं रक्षण केलं जावं. आणि त्या अर्थाने तुम्ही सैनिक आहात, मी सुद्धा सैनिक आहे. आपण सगळे सैनिक आहोत. कारण जे उंच आहे, खरं आहे, किमती आहे, त्याचं रक्षण करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. भारत या अर्थाने थोडासा विशेष देश आहे. भारताचं जे संविधान आहे ते उदात्त आहे, उदार आहे, उच्च आहे. एका ठिकाणी कुठेतरी होतं, एका कॉलेजमध्ये मी गेलो होतो. त्यांनी बोलवलं होतं. तो व्हिडिओही असेल ज्याच्याने म्हटलं होतं की तुम्ही जर नीट पाहाल आपल्या संविधानाची जी प्रास्ताविका आहे. मी पूर्ण प्रास्ताविका येऊन मागे स्लाइड चालू केली होती. मी समजावलं होतं की बघा, इथे सांगितलेली एक एक गोष्ट खरं तर वेदांत आहे. संविधानाची प्रास्ताविका असते माहिती आहे ना? वी द पीपल ऑफ इंडिया गिव्ह टू अवर सेल्व्स दिस कॉन्स्टिट्यूशन दिस डे. आपण म्हणतो की आपण या गोष्टींवर चालू, ते फक्त एक वाक्य आहे. ती जी पूर्ण प्रास्ताविका आहे ती एकच सिंगल सेंटेन्स आहे. त्याला वाचा. आणि ही आता कदाचित वर्ष 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कुठेतरी झालं होतं. हो, दिल्लीचं हे जे SRCC कॉलेज आहे. म्हणून भारत रक्षणासाठी योग्य आहे. आपण असं म्हणत नाही आहोत की तुझ्या त्वचेचा रंग वेगळा आहे तर तू बाहेर जाशील. त्यामागे भाव काय आहे? नाहम देहास्मे हा वेदांत आहे. तुझ्या त्वचेचा रंग वेगळा आहे, काही हरकत नाही. चेतना तुझी तीच आहे. आपण म्हणतोय की जातीपातीच्या आधारावर भेदभाव होणार नाही. भाव काय आहे तिथे? पुन्हा तेच, मी चेतना आहे. स्त्री पुरुषात भेदभाव होणार नाही. म्हणून भारत रक्षणास पात्र आहे. आणि भारत रक्षणास पात्र यासाठी आहे कारण जर भारत सशक्त झाला तर आपली हीच आशा आहे ती हेच उच्च आणि उदार विचार पूर्ण जगात पसरू शकते. लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, आपण याबद्दलच तर बोलतोय. आणि आपण एकमेकांचे भाऊ आहोत. फ्रॅटर्निटी का? कारण एकाच आईकडून आपण आलो आहोत. कोणती आई? प्रकृती. हा वेदांत आहे. तर हे सेनेचं कर्तव्य आहे की समजून घ्यावं भारत कोणत्या अर्थाने विशेष आहे आणि का रक्षण केलं गेलं पाहिजे. आज तुम्ही चीनला पहा. समजा चीनचं संपूर्ण जगात साम्राज्य झालं तर मग पूर्ण जगात काय होईल? तेच जे विचार आज चीनमध्ये आहेत. आणि चीनमध्ये काय विचार आहे? तुझ्या बोलण्याला काहीच किंमत नाही. एक पार्टी, एक प्रमुख, एक विचार. बाकी सामान्य माणूस काय बोलतोय त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. आणि त्याच्या समोर भारताचं संविधान बघा. लोकांना समजत नाही. लोक म्हणतात की आम्ही तर सेक्युलर आहोत ना. साहेब, आपण सेक्युलर आहोत पण आपल्या संविधानात गीता बसलेली आहे. आणि गीता आपल्या संविधानात बसलेली आहे म्हणूनच आपण सेक्युलर आहोत. लोक म्हणतात भारताला हिंदू राष्ट्र बनवायचंय. काय त्याला हिंदू राष्ट्र बनवून? तुमचं संविधानच वेदांत आहे. तुम्हाला हिंदू राष्ट्र बनण्याची गरजच काय? ते आलंय कुठून संविधान? कुठून आलंय ते समजून घ्या ना. त्यात विलन असेल भले की हे वाक्य या उपनिषदातून आलंय, पण ते स्वतःमध्येच उपनिषद आहे. फक्त संदर्भ द्यायचा बाकी राहिला होता. पण तो देऊन टाकला तर लोक भडकतील, म्हणतील हा तर धार्मिक ग्रंथ झाला. तो धार्मिक ग्रंथच आहे. नाहीतर सांगा माणसा माणसात बंधुभाव कसा येऊ शकतो? फ्रॅटर्निटी येईल कुठून?
ज्या गोष्टी तुमचं संविधान सांगतंय ना, त्या सामान्य माणसाच्या आवाक्यातच नाही आहेत. प्रत्येक प्रकारचं स्वातंत्र्य तुमचं संविधान तुम्हाला देते. किती प्रकारचं फ्रीडम असू शकतं ते सविस्तर लिहून सांगते. हेही फ्रीडम, तेही फ्रीडम. आणि फक्त जेव्हा काही अत्यंत आणीबाणीची परिस्थिती येईल तेव्हाच काही काळासाठी तुमचं स्वातंत्र्य हिरावलं जाऊ शकतं. आणि ते जर चुकीचं हिरावलं गेलं असेल तर सुप्रीम कोर्ट नकार देऊ शकतं. नाही 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 थांबवू शकत. एवढी मोठी गोष्ट आहे फ्रीडम, जी की उच्चतम आध्यात्मिक गोष्ट असते ना. फ्रीडम काय असतं? लिबरेशन, उच्चतम आध्यात्मिक गोष्ट, मुक्ती. आणि बघा तुमचं संविधान त्यांना किती महत्त्व देतं. आणि तुमचं संविधान म्हणतं प्रकृतीचं रक्षण करा. आणि तुमचं संविधान म्हणतं वैज्ञानिक दृष्टिकोन असायला हवा. ही सगळी मूल्य कुठून येत आहेत? ही अध्यात्मातून येत आहे. भारत जर आध्यात्मिक देश राहिला नसता तर भारताचं संविधानही तसं होऊ शकलं नसतं जसं आज आहे. आपण आध्यात्मिक लोक होतो म्हणूनच आपण एवढं उदार संविधान स्वीकारू शकलो. लोकांना वाटतं नाही संविधान तर आपल्या जगातील इतर संविधानांपासून प्रेरित आहे. नाही, तुमचं संविधान तुमच्या मातीतून उठलंय वेड्यांनो. आपण म्हणतो नाही नाही ते तर आयर्लंडचं होतं आणि USA होतं. आणि लोक पुराव्यांसह सांगतात की बघा भारताचं संविधान या ठिकाणाहून आलंय. काही गोष्टी इथून घेतल्यात, ब्रिटनकडून घेतल्यात, काही इथून घेतल्यात, त्या गोष्टी घेतल्या असतील. पण संपूर्ण भाव हा विशुद्ध अस्सन देशी आहे, आपला आहे, आपल्या मातीतला आहे. नाहीतर आपण रिपब्लिक कसे बनलो असतो. तिथे तर आज सुद्धा राणी बसलेली आहे. आपण म्हटलं इथे कोणताही राजा राणी काही नाही, आपण खरे प्रजासत्ताक आहोत. प्रजा म्हणजे सामान्य माणूस. विचार करा, तिथं आजही कुठं ब्रिटनमध्ये आजही राणी बसलेली आहे. का तर परंपरेने राहिली आहे राणी. आपण म्हटलो काही नाही. हा भाव माहिती येत आहे, सर्वात वर आत्मा आहे आणि आत्मा सर्वांसाठी एक समान आहे. तर मग कोणी उच्च आणि कोणी नीच कसा असू शकतो? आत्म्यावर कोणाचा कमी आणि कोणाचा जास्त अधिकार आहे का? तर मग आपण कोणाला राजा किंवा राणी कसं मानू शकतो? हा वेदांत आहे. वेदांताशिवाय प्रजासत्ताक होणं खूप कठीण आहे. जिथं वेदांत नाही तिथं कुणी ना कुणी राजा असेलच असेल. ही माझी गोष्ट लोकांना सहज पचणार नाही. म्हणतील प्रत्येक ठिकाणी वेदांत घुसवून टाकतं. आज यांनी संविधानातही घुसवला. अरे मला दिसतंय तर मी काय करू? मी म्हटलं मला दिसतंय तर म्हणतील सावन की अंधे को सब जगह हरा ही हरा दिखता है. आता होऊ शकतं असं आहे तर आहे. मला तर हे माहिती आहे की जसं अ थिंग ऑफ ब्युटी इज जॉय फॉर एव्हर, सत्यम शिवम सुंदरम. मला जिथं ब्युटी सौंदर्य दिसतं मला तर तिथं शिवच दिसतं. 100 प्रकारचं सौंदर्य नसतं. प्रकृतीचं सौंदर्य असो, गीतेचं सौंदर्य असो की संविधानाचं सौंदर्य असो, सौंदर्य एकच असतं आणि एकाच जागेवरून येऊ शकतं. त्याला आत्मा म्हणतात. तर जर आपलं संविधान सुंदर आहे तर तेही आत्म्यातूनच येते, ते तिथूनच येते. त्यालाच वेदांत म्हटलं जातं. तर सेनेचं काम फक्त सीमांचं रक्षण करणं नाही आहे. सेनेचं काम आहे राष्ट्राचं रक्षण आणि ही गोष्ट समजणं खूप गरजेचं आहे. भारत जेव्हा पॉलिटिकल स्टेट नव्हता, नेशन तेव्हाही होता. जेव्हा राजकीय दृष्ट्या इंडिया काहीच नव्हता, नेशन इंडिया तेव्हाही होता. जेव्हा भारत 100 राज्यात विभागलेला होता तरी राष्ट्र एकच होतं, भारत. सेनेचे काम आहे राष्ट्राचं रक्षण करणं.
नक्कीच होऊ शकतं. काळाची योगायोगाची गोष्ट आहे की असं काही होऊ शकतं की राजकीय दृष्ट्या भारताला पराधीन व्हावं लागेल. होत राहतं, सगळ्या राष्ट्रांसोबत होतं. काळाचं चक्र आहे, कधी वर कधी खाली. पण भारत स्वतंत्र असो की पारतंत्र्यात असो, आपल्या उच्चतम बिंदूवर असो की खालच्या पातळीवर असो, भारत राष्ट्राचा आधार जर तत्वज्ञान आहे तर भारत राष्ट्र नेहमी श्रेष्ठच राहील. फक्त राष्ट्राचा आधार योग्य असायला हवा. ज्या राष्ट्रांचा आधार चुकीचा आहे ती कुठलेच राहत नाही, ते फक्त आपापसात लढून मरतात. आणि राष्ट्रांचे खूप गडबड चुकीचे आधार असतात. या गोष्टीवरून होतात की तुम्ही दक्षिणेकडचे आणि उत्तरेकडचे आपण वेगळे राहू. का वेगळे राहाल? काही योग्य कारण सांगा. उत्तर कोरिया दक्षिण कोरियापासून वेगळा असण्यामागे काय योग्य कारण आहे सांगा. कोरिया तर एकच देश आहे. मध्ये त्यांनी ही रेषा आखून ठेवली आहे. का आखली आहे? त्या राष्ट्राचं काही कारण आहे? काहीच कारण नाही आहे. एक कुटुंब आहे तेच कारण आहे. ज्या दिवशी ते कुटुंब राहणार नाही ते एक होतील. आणि बाकी जगातील देशांचं कटकारस्थान हे कारण आहे. एका वाघाला अमेरिकेने पकडले, एकाला चीनने. दोघेही आपलं वर्चस्व सोडायला तयार नाही. नाहीतर हे दोन देश वेगळे असण्यामागे काही कारण आहे का? काहीच कारण नाही आहे. भारत असा देश नाही आहे. भारताकडे अस्तित्वात असण्यामागे खूप योग्य कारण आहे. आशा आहे की ते कारण पूर्ण जगाला मिळावं. तुम्हाला तुमच्या कामात कमालीची समज असायला हवी आणि मोठा अभिमान असायला हवा. तुम्ही कोणत्याही लहान सहान गोष्टीचं रक्षण करत नाही आहात. जे आयुष्यात श्रेष्ठ असू शकतं तुम्ही त्याचं रक्षण करताय. भारत जर हारला, भारत जर मागे राहिला तर हा फक्त भारताचा नाही पूर्ण जगाचा तोटा आहे. आपण म्हटलं तर आशियात उद्या चीन जर भारतावर वरचढ झाला तरी फक्त भारतासाठी नाही पूर्ण जगासाठी धोक्याची गोष्ट होईल. यासाठी नाही की चीनी लोक वाईट आहेत, यासाठी की त्यांनी जी विचारसरणी पकडलेली आहे ती मानव जातीसाठी विषारी आहे. नाहीतर चीनी लोकांनी एका काळात बुद्धाच्या संदेशाचं स्वागत किती नम्रतेने केलं होतं. चीनी लोक वाईट नाहीत, कोणत्याही प्रकारे वाईट लोक नाहीत. कोणताही माणूस वाईट नसतो.